श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रामकृष्ण हरी. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नयेत यामागील सत्यता जाणून घेऊया. यामागील नक्की रहस्य काय आहे की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नये. सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की काही अनेक लोक आहेत जे जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात, पण हे तर अत्यंत चुकीचं आहे. जेवण केल्यानंतर ताटात हात का धुवू नये यामागे नक्की काय रहस्य आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया आपल्या ASA मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. एक अत्यंत गरीब माणूस होता. गरीब कुटुंब होतं. तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटात घालून जेवणाचं ताट तयार करून ठेवलं होतं. तो माणूस जेवायला बसला होता. तेवढ्यात दारात एक महात्माजी आले. ते भिक्षुक होते आणि ते भिक्षुक आले आणि ते म्हणाले, हे भाऊ भिक्षुक देही, भाऊ मी खूप उपाशी आहे, मला खूप भूक लागलेली आहे, मला काही जेवण मिळेल का, मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. तो माणूस बेचारा जेवायला बसला होता. समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता. त्या माणसाने आदरपूर्ण त्याला बोलवलं, या महात्माजी आपण कुठून आले आहात. आमचे भाग्य खूप मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचे पाय आमच्या दारी लागलेत, हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. ते तपस्वी महात्मा होते. आसन घेऊन त्यांना जेवायला बसवलं. स्वतःसाठी तयार केलेले ताट त्यांना दिलं. तपस्वी महात्माजींना दिलं. त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनलं होतं ते अगदी थोडंसंच बनलेलं होतं. हे दोघे पती पत्नी या दोघांकरिताच होते, कारण घरात काही जास्त नव्हतं. ते गरीब लोक होते. जेवढं होतं तेवढंच ते बनवलं होतं. थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधी ते मागून आणून खात होते. जे त्यांना मिळत होतं तेच ते खात होते. आज हे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं. आता अतिथी आले. महात्माजी होते, त्यांना जेवायला दिलं. तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला. महात्माजी जेवण करू लागले. महात्माजी म्हणाले, आणखीन आणा, आणखीन थोडं जेवण आणा. त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले, आता फक्त शेवटची 2 पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्या उरल्या आहेत. जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितले की फक्त शेवटच्या 2 पोळ्या आता उरलेल्या आहेत, तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त 2 पोळ्या उरल्या आहेत, बाकी काही नाही. तो गरीब माणूस 2 पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला, महाराज हा प्रसाद घ्या. महाराजांनी त्याला विचारले, 2 पोळ्या देऊ का. त्यावर महात्माजी म्हणाले, नको नको, आता नको. त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार, म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला. त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं, तुम्ही आमचे अतिथी आहात, तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही बघू. महात्माजी म्हणाले, ठीक आहे, एक ठेवा. मग एक पोळी त्यांना ठेवली आणि दुसरी शिल्लक उरली. त्या महाराजांनी म्हणजेच अतिथी त्यांना डाळ भात भाजी खाल्ली. आरामात 5 पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले. 5 पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता त्या गरीब घरच्या माणसाच्या घरी 2 नवरा बायको होते. जेवायला उरलेले होते आणि त्यांची जेवणाची जे सर्व भांडी आहे ते बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले. उरलेली थोडी भाजी होती, थोडासा भात होता, डाळ होती. त्या दोघांनी आपापलं ताट तयार केलं. एक पोळी उरली होती, ती त्या दोघांनी अर्धी अर्धी घेतली. मग त्या दोघांनी जेवण केलं. आपण विचार करा, अर्ध्या पोळीने कोणाचं पोट भरतं. दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं. संध्याकाळीही काही मिळालं नाही. फक्त वेळेसच जेवायला मिळालं, ते बी खूप थोडं, आणि नाश्ता काही झाला नव्हता. फक्त अर्धी पोळी मिळाली. त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली. त्या दोघांनीही थोडं खाल्लं आणि जसे त्यांना जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले. पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे, कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत. तुम्ही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन धुतात. आजही अनेक लोक आहेत की ते आपले हात ताटात धुत नाहीत. इतक्या मोठ्या भांड्यांनी जिथे 30 ते 40 हजार लोकांचे जेवण बनतं ते पण तिथं कोणी ताटात हात धुत नाही. भंडाऱ्यातसुद्धा असंच केलं जातं. ताटात हात धुण्याचा नियम नाही. ताटात हात धुवू नये. खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवल्यानंतर ताटावर उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात. म्हणजे वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि जिथे बसून आहेत त्याच ताटात हात धुतात. हात कधीही ताटात धुवू नये. ताटात व्यवस्थित जेवण करा. तुमच्या ताटात आहे
त्यावर एक दाना ठेवलाय, अर्पण करा. अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा ते जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न देऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ते ग्रहण करतात. पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात. देवाला भूक लागल्यानंतर जेवण राहत नाही, ते प्रसाद बनतं. त्या प्रसादाचा एक एक दाणा खाल्ला पाहिजे, तो फेकू नये. ताट स्वच्छ करून ठेवणं हे चांगलं असतं. ताटात हात धुवू नये, ताट व्यवस्थित स्वच्छ करावं. आता ते लोक नवरा बायको त्यांना अर्धी अर्धी पोळी खाल्ली, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले. बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते. त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता. मुंगूस, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो, तो मुंगूस तिथेच बसलेला होता. त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याच पाणी मुंगसाच्या शेपटीवर शिंपडले. शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडले तसे त्याचा रंग बदलला, सोनेरी झाला. आणि सोनेरी मुंगसाने त्या शेपटीची पहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला, भाऊ, तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा, माझा अर्धा मागचा भाग हा सोनेरी झाला आहे, माझा रंग बदलला आहे, माझी शेपटी सोनेरी झाली आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका, म्हणजे मी सुंदर होईल. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही, मी तर माझे हात धुवून घेतले आहेत. मुंगूस म्हणाला, ठीक आहे भाऊ, काही हरकत नाही, पण तुम्ही हे सांगा की तुमच्या हात धुतले पाणी जे माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला, सोनेरी कसा झाला. आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे. अर्ध्या सोनेरी झालेलं आहे, आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल. उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही, आता तू जा, धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा, ते यज्ञ करत आहेत. त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण येत आहेत. ते लोक आहेत जिथे आपली जे तपस्वी महात्मा हात धुतात, तिथे तू जा. धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत. तू खूप मोठा यज्ञ जो चालू आहे तिथे जा. जर तुला एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वी व्यक्तीच्या हात धुतल्याच्या पाण्यामुळे जर तुझा रंग हा सोनेरी झाला तर समज धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला. आता हा मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिरांकडे राज्यात गेला, जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते. तपस्वी होते, एकापेक्षा एक महात्मा होते आणि ब्राह्मण ही होते. जिथे सर्व लोक हात धुत आहेत तिथे मुंगूस जाऊन बसले. हजारो नव्हे ते लाखो लोकांनी, ब्राह्मणांनी, महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले, पण मुंगसाचा रंग काय सोनेरी झाला नाही. आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, पहा, राजांची सभा भरली आहे. त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला, भीम म्हणाला, पहा, आजपर्यंत त्याच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितकं आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केलं आहे, इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही, इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही, इतकं सोनं, चांदी, हिरे, मोती जे दान दिलं आहे, इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही. तेव्हा मुंगूस बोलू लागला. मुंगूस म्हणाला, भीम भाऊ, शांत रहा, इथे कुठलाही यज्ञ झाला नाही. यज्ञ तर एक गरीब माणसाच्या घरी झाला होता. भीमने मुंगसाला बोलवलं आणि विचारलं, तू कोण आहे. मुंगूस म्हणाला, भैया, मी मुंगूस आहे. भीम म्हणाला, मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं. अर्धे शरीर सोनेरी कसं झालं. मुंगूस, तर असं नसतं, तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत, असं कसं झालं. त्यानंतर त्याने सांगितलं, भीम महाराज, जवळचं एक गाव आहे, त्या गावात एक गरीब माणूस राहतो, जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो. त्याला जे काही भिक्षामध्ये मिळतं त्याचं जेवण बनवून तो खातो. त्याचे जीवन नेहमी तो जेवण करतो. असं ज्याने जे जेवल्यानंतर जसे त्याचे हात धुतले आणि त्याचं पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्धे शरीर हे सोनेरी झालं. त्यांनी सांगितलं, युधिष्ठिरांच्या यज्ञात जा. जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ हा पूर्ण झाला. पण ऐक भीम, तुझा यज्ञ अजून पूर्ण झालेला नाही. मी इथे बसलो आहे, भिजत राहिलो, पण माझं शरीर सोनेरी झालं नाही. आणि तुम्ही म्हणाला, धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं, एवढं मोठं दान केलं, तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हातातून, त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं. एवढंच नाही तर इथे तर खूप सारे लोक आले, त्यांनी खूप सारं खाल्लं, काहीही झालं नाही. इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं आणि काही झालं नाही. आता श्रीकृष्ण त्या सभेत बसले होते. श्रीकृष्ण मंद हसले होते. अर्जुन म्हणाला, हे श्याम, ह्या मुंगूस कोण आहे आणि हा असा काय सांगत आहो. आम्हाला माहिती नाही, तुम्ही सांगा, यज्ञ पूर्ण झाला की नाही. आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्याचा यज्ञ पूर्ण झालेला नाही. मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही. जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ हा पूर्ण मानला जाणार नाही, संपन्न होणार नाही. आता श्रीकृष्णांनी विचारलं. तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले,
ऐका, तुमचा यज्ञ अर्जुन पूर्ण झाला नाही, म्हणूनच त्याचं शरीर अजूनही पूर्ण सोनेरी झाला नाही. जेव्हा तुमचा यज्ञ हा पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्की सोनेरी होईल. अर्जुन म्हणाला, प्रभू, माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केलेला नाही. जर कोणी केला नाही तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही? हे सांग. आधी तर सर्वात एवढा मोठा यज्ञ कुणी केला नाही, आणि जर त्यांचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अर्जुन त्यांचं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं नाही, हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मुंगूस सोनेरी कसा झाला? अर्जुन, हा मुंगूस त्या गावात गेला होता. तो एक गरीब माणसाकडे गेला होता, जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरणत होता आणि देवावर खूप श्रद्धा ठेवत होता. त्याच्या मनात कुठलीही छलकपट नाही, सरळ स्वभावाचा होता. तो जेवणासाठी बसला होता. तसाच अचानक तिथे एक अतिथी आला. त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले. आपले संपूर्ण ताट त्याला अतिथीला अर्पण केले. त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली. संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले. जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्यांनी खाल्ले होते. त्या संतोषी भक्तांनी हात धुतल्यावर हाताचे जे धुण्याचे पाणी आहे ते मुंगसाच्या शरीरावर पडले. तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर हे सोनेरी झाले. अर्जुन म्हणाला, प्रभू, हे काय आहे? जेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तुझ्या भावनेने करोडो रुपयांचा खर्च करून तो यज्ञ केला. त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले, त्या संतोषी भक्ताला मिळाले, ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिलं. कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास, पण त्या व्यक्तीकडे एक ताटसुद्धा जेवण होतं आणि ते 5-6 पोळ्या होत्या. त्याने त्याचं संपूर्ण दान केलं. जे तुमच्याकडे आहे, जे तुझ्याकडे होतं ते सर्वस्व दान केलं. त्याने अधिक पुण्य मिळाले आहे. त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती, तीच त्याची मालमत्ता होती. अर्जुन म्हणाला, आता याचे संपूर्ण शरीर सोनेरी कसे होईल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, तुझ्या राज्यात कोणी भुकेलेला आहे का? आधी त्याला शोध घेतला. कळालं की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते, तपश्चर्या करत होते. धर्मराजांनी यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते, पण त्या एका व्यक्तीने केले नव्हते. तो तपस्वी तिथे बसला होता. त्या महात्म्याला बोलावण्यात आले. विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा. त्यांनी जेवण दिले गेले आणि जसे त्यांना जेवणानंतर हात धुतले, त्या हाताचे पाणी धुण्याचे जे मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले. पुढेपासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला. तिथे एक घंटा बांधलेला होता आणि तो आपोआप टणटण वाजू लागला. युधिष्ठिर, तुमचा यज्ञ संपूर्ण झाला. यज्ञ कधी संपन्न होतो? जेव्हा तुम्ही दिले जाते. कोणतेही यज्ञ करा, पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने यज्ञ हा ऋषीमुनींना दान करत नाही, तोपर्यंत यज्ञ हा खऱ्या अर्थाने सक्षम होणार नाही. त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे, अन्नदानाचा यज्ञ असतो. तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका. गरजू भुकलेल्या व्यक्तींना, जे भुकेले असतात त्यांना जेवण द्या. तसेच तो सर्वात मोठा यज्ञ आहे. त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान, गरजूंना केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणीही यज्ञापेक्षा कमी नाही. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा, प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते. असे म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुवू नका. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.